खऱ्या अर्थानं ज्या कार्यक्रमाचं औचित्य साधून उपस्थित सर्व ग्रामस्थ, सर्व क्षेत्रातील आलेले सर्व मान्यवर आमच्या या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्यांचं खऱ्या अर्थानं सदैव योगदान असतं, सामाजिक कार्यामध्ये आणि दातृत्वामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं विजय मिळवलेला आहे, असे आमचे विजय शेठ गाडगे आज शेठ सर्वांचे सन्मान तुमच्या माध्यमातून झालेले आहेत. परंतु आपला सन्मान आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं होणं हे गरजेचं आहे. आज जर पाहायला गेलं तर शेठच्या आपण बोलतो रक्तात कुठंतरी काम पाहिजे, कुठलीही जिद्द पाहिजे. तर उदाहरणार्थ करणारा दातृत्व जर पाहायला गेलं तर विजय शेठचं सदैव आपल्याला पाहायला मिळतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये विजय शेठच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेकडो हजारो मुलांना शैक्षणिक संधीसाठी आवश्यक साहित्य मिळण्यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केलेला आहे. दातृत्वही देताना असं ओबाडोबा दातृत्व त्यांचं कधी नसतं. जे काय दातृत्व आहे त्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला, त्या समाजाला त्याचा उपयोग कसा होईल यासाठी सदैव त्यांचा मुलाचं सहकार्य लाभलेलं असतं. आता खऱ्या अर्थानं जुलै महिना येईल, आपली आषाढी एकादशी येईल. काही गेली अनेक वर्षापासून विजय शेठच्या माध्यमातून आपल्या आरोग्य शिबिरासाठी हजारो लोकांना खिचडीचा प्रसाद न मागता आम्हाला कायमस्वरूपी त्यांचा येत असतो. म्हणजे एक दातृत्व कुठं द्यायचं, कधी द्यायचं आणि कशाच्या औचित्यानुसार द्यायचं हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक आनंद मिळत असतो. आज विजय शेठच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी शालेय उपयोगी अनेक वस्तू दिल्या जातात. फक्त जिल्हा परिषद शाळेत निमगाव नाही तर पंचकृषीतील अनेक शाळांमध्ये संभाजी शेठ चव्हाण यांच्या समवेत विजय शेठ यांचं दातृत्व आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. आणि अशा मार्गदर्शकांचा आम्हालाही आमच्या सामाजिक जीवनामध्ये मोठा आधार मिळत असतो. शेठ आपल्यामुळे सुद्धा आम्ही समाजामध्ये फुलाची पाकळी, आमची जी काही पोत आहे त्या पद्धतीने आम्ही करत असतो. आमची जिथपर्यंत झेप पोचती तिथपर्यंत समाज कार्य करण्याचा आम्ही मानस या ठिकाणी समाजात करत असतो. आपल्या माध्यमातून जे काही समाजामध्ये आम्हाला सहकार्य करण्याचा योग लाभलाय ही खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या समोर आहेत. आणि खऱ्या अर्थात कल्पनाताई विजय शेठची एक आवड मला माहिती आहे. त्यांच्यासोबत आज सर्व समाजाने तर आहेच, परंतु त्यांच्यासोबत कुणी असो किंवा नसो एखादं काम करायचं म्हणलं ना ती व्यक्ती परिपक्वतेने स्वतः विचार करणार, कसं नियोजन करायचं ते त्यांचं आधी नियोजन वैयक्तिक ठरलेलंच असतं आणि त्यानुसार ते पूर्णपणे झेप मारणार. मग आपल्यासोबत कुणी असो किंवा नसो, म्हणजे एक दातृत्व करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आम्ही कायम पाहत आलेलो आहे. खऱ्या अर्थानं शेठ आपला सन्मान आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि मोरे प्रतिष्ठानच्या वतीनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं आवर्जून करणार आहोत. आणि आम्ही जे काय आपण हे शालेय लोकांना, आपल्या युवकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना जे काही सहकार्य करत असतात असंच आपल्याकडून दिवसेंदिवस होत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या या कार्याला शुभेच्छा देतो. आमचे मित्र वैभव काळे यांच्या वतीने सुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.